सुगंधा मग सगळं तू एकटाच करीतो मग आम्ही काही 31 वर्ष खेकडं धरितो आता मला 31 वर्ष झाली माझ्या बरोबरीचे निम्मे मेले मी अजून जसं जता सगळे तरी 3 हाणतोच रोज आपल्याला एक केल्यावर झोप येत नाही तुम्हाला पटणार नाही रात्री आत्ताचं अंतर किती होतं मी रात्री बेळगावला होतो बेळगाव म्हणजे कर्नाटक संपूर्ण इथं आलं आता अजून 2 हाणायचे पोटासाठी करावं तुम्ही म्हणाल तुझ्या पोटाला बसत तरी काय काय तू तर आमचंच खातो मग खातो का विनोदाचा भाग सोडा हा पण फायनल करा पाया पडतो कालभैरव जयंतीला हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका कारण जगातल्या सगळ्या ग्रंथाचा सार आणि मी म्हणतो एकदा करू नका 2दा करू नका जेव्हा वेळ मिळेल ना तेव्हा करा नाही माऊलीची कृपा झाली तर मग घ्या त्रिगुण ग्रंथ नाहीये हरिपाठ हा ग्रंथ नाहीये हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे हरिपाठ हा ग्रंथ नाहीये हरिपाठ पोरव झालं तेव्हा हरिपाठाचे 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाही 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाही 27 अभंग शांत म्हणा हरिपाठ संपल्यावर एखादं भारुड म्हणा एखादी गवळण म्हणा ज्ञानेश्वर माऊलीच्या भजनाला तुम्हाला नाचायचं तेवढं नाचा पण 27 अभंगाला कधीच नाचू नये का माहितीये 27 अभंग लिहिणार बाळच इतकं कोवळ आहे की त्याचं वयच 15 वर्ष 15 वर्षाचं बाळ आहे 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे अभ्यास करा महिला मंडळ तुमच्या पोरानं गॅदरिंग मध्ये भाग घेतला ना गाण्याला डान्सला ते तोंडाने गाणं म्हणतंय का टेपवर नाचत आहे टेपवर नाचत ना तरी तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त मेकअप करून गॅदरिंगला जातात आई कारण माझं पोरग गॅदरिंग मध्ये नाचणार आहे फार पुढे बसताना पुढं शिक्षकांना सांगितलं आता ह्या मुलाचं गाणं होईल आई अशी ताईने बसते पोरग येतं बटन दाबलं का नाचायला सुरुवात करतं खरं सांगा बाहेर पुढे बसेल तुम्ही तुमच्या डोळ्याची थोडी तरी कळवळी होती का नाही होते की नाही कशाने दुःखाने का आनंदाने का तुमचं पोरग एका गाण्यावर नाचलं तर तुमच्या डोळ्याची कळ आनंदाने ओढी झाली ज्या बाळाला कोणीच नाही ते बाळ जर हरिपाठ लिहित असेल तर आपल्याला आनंद का होणार या जगात ज्ञानावर आहे असे संतात महाराज त्यांना कुणाचाही आधार ना आईचा आधार ना बापाचा आधार ना चुलत्याचा आधार ना मावशीचा आधार महिला मंडळ आपण दिवाळीला एक दिवस भावाच्या घरी गेलो तर शेजारची बाई 2 चपात्या करून आपल्या पोराला देते नाहीतर पोराला तरी जेवायला बोलवते महाराज कोण होत सांगा आई गेली वडील गेले महाराज खायचं जाऊ द्या गोड शब्द नव्हता शब्द जाऊ द्या पाठीवर प्रेमाची थाप नव्हती थाप जाऊ द्या मागितलेल्या माधुगिरीमध्ये माती टाकली जात होती पण ते पीठ खाऊ दिलं जात नव्हतं आणि ते बाळ विश्वाची आई झालं आणि त्या बाळाने हरिपाठ नावाचा ग्रंथ जगाच्या जीवाच्या उद्धारासाठी लिहिला आणि 700 वर्षात हरिपाठातली एक वळ सुद्धा कोणाला कळली नाही
ते ज्ञानेश्वरी कळायचा काय संबंध? काय संबंध आहे? म्हणून आजच्या कीर्तनातलं पहिलं वाक्य सांगतो, काही करा. काही काही आता हे सप्ते चालले, हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत हे आमटीच्या वासावर अवलंबून. आमटी शिजली का भजनाला उतारा संपला. आणि हरिपाठ काही काही फुटीचे देऊळ आहेत, पण हरिपाठ नाहीये गावांमध्ये. काही गावांमध्ये एकच म्हातारा हरिपाठ करते. बरं काही काही म्हातारे इतके दरिद्री आहेत गावात, येळ भर देवळात उतारेपणा द्या आणि हरिपाठाच टायमाला घरी निघाल्या. कौरवांच्या युद्धातली राक्षसाची आवड, येळभर तंगड्या खाली उताना पडतो देवळा आणि हरिपाठाचा टाइम झाला, चला आता ते वळतील